पहिलं षटक हाताळण्यासाठी जयराम टभाले आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. इक्विया स्पोर्ट्स बेलकडे हा संघ आपण पाहतोय. एक नवीन संघ आहे. 9 तरुण खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. यंगस्टर पाहायला मिळत आहेत. शिलोत्र संघामध्ये देखील आपल्याला यंगस्टर खेळाडूचा भरणा पाहायला मिळतोय. म्हणजे एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लोटे आज सुरेश काणत देखील इन ऍक्शन असतील. आपण पाहतोय युवा ग्रुप कडून त्यांना टी शर्ट्स देखील स्पॉन्सर झालेले आहेत गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोत्तर बी या संघाला. तर पंचांचा इशारा येतोय. राजमाली ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नागेश शेलका याला. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी जयराम वेगवान गोलंदाज. पहिला बॉल षडंबूल केला जातोय. मात्र चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जर गेला, बॅटला लागून गेल्यानंतर स्ट्राईक ही रोटेट होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोत्तर आयोजित ही स्पर्धा. खूप सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये आणि दुसरा चेंडू हा धावच्या स्वरूपात येतोय. एका बाजूने पाहतोय एकविरा स्पोर्ट्स बेलकडी, तर एका बाजूने शिल्लोत्तर बी हा संघ पाहतोय आपल्या घरच्या मैदानावरती इन ऍक्शन मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर प्रेक्षक त्यांची मॅच बघण्यासाठी ते आलेले आहेत. पण फुलटॉ चेंडू कमरेच्या वरती हाताळला आणि पंचांनी हा चेंडू नो देखील घोषित केलेला आहे. तर बाउंड्री पंचांचा तिकडे इशारा, षटकाराचा इशारा, तर पाहूया पंचांचा इशारा काय. तर यस, पंचांचा देखील 6 धावांचा इशारा आलेला आहे. षटकार म्हणजे 7 धावा. कमरेच्या वरती हा फुलटॉच चेंडू आपण बघितला विमर्श आणि चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढला. षडंबूल करण्याचा प्रयत्न देखील होता, मात्र चेंडूने उंची घेतलेली आहे. चेंडू हा लॉंग ऑन मध्ये निघून गेला. 3 क्षेत्ररक्षक तिकडे आलेत. चेंडू सोबत थोडेसे खेळतायत. आपण पाहतोय फंबल झाला तिकडे आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया सक्सेसफुली ठरलेला आहे की नाही. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. झेल तर होऊ शकला नसता, मात्र धावची संधी होती तिकडे. तिसरा पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तर फलंदाज बाद, विकेट, बॅट थोडीशी वरती राहिलेली आहे. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे झाला आणि फलंदाज हा बाद झालेला आहे. नागेश चरकस पाडायचा प्रयत्न, मात्र चेंडू बघा खोलवर टप्प्याचा ब्लॉक मध्ये चेंडू हाताळलेला आहे.
पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकात आपण पाहतोय धावा आलेल्या आहेत 11 धावा. जयराम याचे षटक थोडस महागडं ठरलेलं आहे. पॉवर षटकामध्ये तब्बल 11 धावा, मात्र एक गडी देखील बाद झालेल्या धावचीच्या स्वरूपात. चला थोडीशी घाई करायची आहे. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जातो, तर गणराज. पहिलं षटक जयराम याने हाताळलं. आता दुसरं षटक गणराज. दोघांच्या नावामध्ये देखील आपल्याला देवाचं स्वरूप पाहायला मिळालं. एकामध्ये राम, एकामध्ये गणेश. पाहूया गणराज कशा प्रकारे बॉलिंग करतो आपल्या संघाकरता. धावसंख्या 11 झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपल्यास आपण पाहतोय फक्त चेंडूला पुश केलेला आहे. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक जातो, चेंडूला उचलतोय. इथे बघा संधी होती धावचीची. थोडस लेझी क्रिकेट बॅट्समन करणं आणि गोलंदाज करणं देखील, कारण बॅट्समन पुढे धावत गेला होता धाव घेण्यासाठी. चेंडू सरळ बॉलरच्या हातामध्ये आला होता, मात्र गॅदर करू शकलेला नाहीये. आणि आपण पाहतोय की एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. दोरकस मारण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. बॅट्समनचा मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपल्या होम ग्राउंड वरती इथे खेळत असताना गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर बी हा संघ आपण पाहतोय. मात्र कुठेतरी या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न गणराजेचा दिसतोय. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली गणराज येतोय आणि बघा जजमेंट खूप चांगलं आहे. चेंडूवरती नजर होती आणि चांगलं झेल त्याने पकडलेला आहे. फलंदाज बाद. राज माली देखील बाद होऊन माघारी परतलेला आहे. इथे आपण पाहतोय गणराज याचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडलेला आहे. चेंडूवरती शेवटपर्यंत त्यांनी चेंडूवरती नजर ठेवली होती. ज्या प्रकारे आमच्या कॅमेरामॅनने चेंडूवरती फोकस केला होता, त्याच प्रकारे गोलंदाजांनी देखील चेंडूवरती फोकस केला आणि एक चांगला झेल त्यांनी ते पकडलेला आहे. नव्याने बॅटर इन झालाय प्रवीण भुयाल हा न्यू बॅटर इन झालेला आहे. धावसंख्या पूर्णतः आता स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 12. या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले 3. महेश भडांगे यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एमबी स्पोर्ट्स बागपाड आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल या मैदानावरती. भीमर चेंडू हाताला गेला होता, आपण पाहतोय फ्रीटचा चेंडू असेल. एक मुक्त फटके खेळण्याची संधी आणि त्याचा फायदा देखील उचललाय. काय चांगला स्ट्रोक इथे खेळलाय प्रवीण श्रवण याने. श्रवणच्या बॅट मधून निघालेला हा एक जबरदस्त टोला षटकार. बघा फ्रीटचा चेंडू होता आणि श्रवण माळी याच्या स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू त्याने सरळ प्लॉट मध्ये पाठवून दिलेला आहे. 6 धावन करता एक बिग शॉट श्रवणच्या बॅट मधून निघालाय. धावसंख्या 6 पुढे सरसावली 20 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडूच्या लाईन मध्ये होता. श्रवण चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा हाताला गेलाय. शरीरापासून चेंडू दूर ठेवण्यात यश मिळालंय गणराज याला. इकडे धाव चेंडू होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे देखील आपण खूप चांगला फटका केला, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. होम डिलिव्हरी केलेली आहे श्रवण याने. फलंदाज बाद.
षटक समाप्त झालेले आहे. 2 षटकं ही समाप्त झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 20-10 सरासरी इथे राखण्यात यश आलेलं आहे फलंदाजांना. नव्याने बॅट्समन चंदन येतोय, चंदन जाधव. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी अविनाश जाधव. हाफ ट्रॅकर होता, शाडमोल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक येतो तिकडे, मात्र चेंडू पडल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव मिळेल. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे, डिक्लेरेशन झोन आहे. आपण पाहतोय इष्टांच्या मागे जी पूर्ण रेषा आखलेली आहे, त्या रेषेच्या त्या साईडला जर चेंडू जर गेला तर एकच धाव असेल. बॅटला लागून जर गेला तर स्ट्राईक रोटेट देखील होईल, आणि बाईटच्या स्वरूपात जर गेला तर स्ट्राईक रोटेट होणार नाही, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. आपले ऑफिशियल या स्पर्धेकरता आपण पाहतोय देवानंद जिवलवी, त्यानंतर हितेश गणेशकर. खूप चांगले चेंडू इथे हाताला अविनाश जाधव याने. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. ते देखील आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेला होता. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 22 धावसंख्येवरती. इथे पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू अविनाश करणं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये दीपक हा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. दीपक आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच मेडल स्वीकारण्याकरता. पहिल्या सामन्यामध्ये दीपक हा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे, तर दीपक आपण मेडल स्वीकारण्यासाठी यायचं आहे. बघा खूप चांगला स्ट्रोक इथे केला गेला, मात्र शतरक्षक तिकडे होता, झेल हा सुटलाय. आणि आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला होता, मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये. बघा चांगला प्रयत्न झाला तिकडे शतरक्षकाचा. तर षटक हे समाप्त झालेलं आहे. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगलं कमबॅक अविनाशाचं या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 3च धावा त्याने खर्च केल्या. चला जास्त टीम मिटिंग करू नका, विनंती असेल. दीपक जो पहिल्या मॅच मध्ये सामनावीर राहिलेला आहे, तर आपण त्याला मेडल इथे वितरित करणार आहोत. सन्माननीय ललितशी भुवर सरांच्या शुभ हस्ते आपण त्याला हा मेडल इथे वितरित करणार आहोत. फुलवलेंचा चेंडू, बॅटल बॉल संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतेश आलेला आहे, ऋतेश हावरा. आणि ऋतेश हावरा याने देखील चांगली सुरुवात इथे केलेली आहे.
आपण पाहतोय बेलकडी संघाचे यंगस्टर ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. इथे देखील बघतोय ब्लॉकरमध्ये हा चेंडू हाताळला आहे. चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये निघून गेलेला आहे. बॅटला स्पर्श झाल्यानंतर हा चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये निघून गेला आणि पाहतो एक स्ट्राईक देखील इथे रोटेट झालेली आहे. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे डिक्लेरेशन झोन मध्ये जर चेंडू जर गेला आणि बॅटला लागून जर गेला तर स्ट्राईक रोटेट देखील होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इथे चांगली कामगिरी आतापर्यंत एकविरा स्पोर्ट्स बेलकडी संघाची राहिलेली आहे. धाव चेंडू इथे देखील आलेला आहे. आपण पाहतोय शिलोत्तर संघ थोडासा बॅकफूट वर जाताना दिसतोय. त्यांचे प्रेक्षक जे पाठीराखे आहेत ते थोडेसे नाराज देखील झालेले आहेत. कारण परफॉर्मन्स 2 ओव्हरमध्ये खूप चांगला झाला होता. मात्र तिसऱ्या षटकानंतर आपण पाहतोय परफॉर्मन्स थोडासा कुठेतरी त्यांना बॅकफूट वरती घेऊन जातोय. धाबा आलेल्या नाहीयेत. इथे आपण पाहतोय फटका खूप चांगला केला गेला. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे मात्र संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय 6 धाबांकरता. बिग शॉट षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवरती. चंदनच्या बॅट मधून निघाले एक एवन क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहतोय. या अगोदरचा चेंडू जर आपण बघितला स्लॉट मध्ये होता त्याच्यावरती चांगला प्रहार आणि हा चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता बॅट्समनच्या लाईन पासून थोडासा दूर आणि हा निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या 30 झालेली आहे. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील 30 धाबा झाल्या होत्या आणि त्या 30 धाबा चेस झाल्या नव्हत्या. इथे देखील 30 धाबा झालेल्या आहेत. एक चेंडू अद्याप बाकी आहे आणि हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये देखील 31 धावांचं टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये देखील 31 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 चेंडूमध्ये 31 धावा या मॅच जिंकण्याकरता एकविरा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला इथे बनवाव्या लागतील. बघा आपण शिलोत्र संघाच्या फलंदाजीचं जर विश्लेषण जर केलं तर राज याने 6 चेंडूमध्ये फक्त एकच धाव बनवलेली आहे. त्यानंतर नागेश याने 4 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्यात. श्रवण याने 4 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात. त्यानंतर प्रवीण याने 5 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या. त्यानंतर चंदन याने 7 चेंडूमध्ये 7 धावा बनवलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण पाहतोय की 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 31 धावांचं एक माफकचं आव्हान इथे ठेवलेलं आहे एकविरा स्पोर्ट्स बेलकडी या संघासमोर. या दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे खेळ करेल एकविरा स्पोर्ट्स बेलकडी संघ. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला जबरपाडा संघाला 31 धावा चेस करता आल्या नव्हत्या. कुठेतरी कमी पडला होता जबरपाडा संघ.
आणि जयराम असे दोन फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी आलेले आहेत. स्ट्राईक वरती जयराम आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज माळी. पाहूया कशा प्रकारे सुरुवात करते आपल्या संघासाठी. 31 धावा त्यांना रोखायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राज माळीवरती कामगिरी सोपवलेली आहे. आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान. पहिल्या बॉल वरती आक्रमण, पहिल्या बॉल वरती जयराम याने ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. राज याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. काय सुरुवात इथे करतोय जयराम आपल्या संघासाठी. 31 धावांचं एक माफक आव्हान आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडस दडपण जाणवायला लागलेलं आहे राज माळीवरती. आपल्या होम ग्राउंड वरती ते खेळतायत, घरच्या मैदानावर ते खेळतायत. थोडासा प्रेशर आहे कारण भरपूर पाठीराखे देखील आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी. त्यांचं प्रेशर आहे शिरोतर संघावरती. इथे देखील खूप चांगला फटका केलेला आहे. शतरक्षक आहे तिकडे, मात्र तिकडे काय घडलंय, काय बिघडलंय. एक धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. तरी असं रेफर केलं जाते तिसऱ्या पंचांकडे हा रेफर आपण पाहतो केलं गेले. आपण पाहतो की अगोदर बाउंड्रीवरती पाय लागला होता, मात्र त्या अगोदर त्याच्या हातामध्ये चेंडू आला नव्हता. तर पाहूया तिसरे पंच रेडी आहेत, तिसरं एक चांगला डिसिजन देतील. सुरक्षित हा चेंडू त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ठेवलेला आहे, म्हणजे एकच धाव असेल. खूप चांगले एफर्ट्स आपल्याला तिकडे पाहायला मिळाले. आत्ता मात्र आपण पाहतो की खूप चांगले चेंडू त्यांनी ते हाताळलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्थिरवलेली आहे ती म्हणजे 8. या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेले 3. 31 धावा मॅच जिंकण्याकरता त्यांना बनवायचे आहेत आणि चांगली सुरुवात जयराम याने ते केलेली आहे. ब्लॉकरमध्ये चेंडू इथे हाताळला. शतरक्षक येतो तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. धाव जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ते पाहतोय झलचीची संधी होती विकेट किपरकडे, मात्र प्रयत्न झालेला नाहीये. प्रयत्न करायला हवेत. मात्र एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात देखील इथे मिळालेली आहे. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड आपण पाहतोय. दुहेरी अंकात प्रवेश होतोय तो म्हणजे 10. आणि हा चेंडू येतो निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक हे समाप्त झाले. 10 धावा आलेल्या आहेत. आपण पाहतो की पहिल्या बॉलवरती षटकार लागला, ते षटकार थोडासा महागडा ठरला शिरोत्तर संघाच्या टीमसाठी आपण पाहतोय, कारण त्यानंतर कुठल्या प्रकारे धावा खर्च केल्या नाहीयेत राज माळी याने. मात्र 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 21 धावा बनवायच्या आहेत.
फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये, कारण चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धाब्याने धावसंख्या जाऊन पोचली गेली, ती म्हणजे 11 धावसंख्येवरती. इथे देखील खूप चांगला फटका केला आहे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ निघून गेला. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 17 धावसंख्येवरती. श्रवण थोडासा या षटकाराने महागडा ठरताना दिसतोय. एकविरा स्पोर्ट्स बेलकडी संघ आपण पाहतोय. सध्या तरी फ्रंट फूट वरती आपल्याला इथे दिसतोय आणि चांगली बॅटिंग करतोय. बॅकफूट वरती टाकलं जात आहे. शिलोतर संघाला आपली देण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालेला. शतरक्षक झेलची संधी आणि चांगला झेल. विकेटची आवश्यकता होती, ती विकेट मिळालेली आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रू इथे श्रवण याने मिळवून दिलेला आहे. फलंदाज बा चांगला फटका ते केला गेला. गॅपमध्ये चेंडू आहे आणि आउटफिट थोडीशी स्लो आहे तिकडे. 2 धावा घेण्याची संधी आहे आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावणीची धावसंख्या जाऊन पोचली गेली 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता 31 धावांचं टार्गेट आहे. इकडं चांगली बॉलिंग विकेट्स घ्याव्या लागतील. आपण पाहतो की जयराम ज्या प्रकारे फलंदाजी त्याने आतापर्यंत केलेली आहे, खूप चांगली फलंदाजी त्याने केली आहे. त्यानंतर अविनाश हा नव्याने आलेला फलंदाज. बघा अविनाश याच्या बॅट मधून निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय फटका खेळलाय. उचली घेणारा चेंडू होता. ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली त्याच प्रकारे चेंडूला त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. 6 धावांकरता. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू वेगवान चेंडू त्या हाताला गेलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 6 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत एकविरा स्पोर्ट्स बेलकडी या संघाला. बघा जयरामच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्यानंतर रोहितच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्यानंतर अविनाशच्या बॅटमधून देखील षटकार आलेला आहे. योगदान सर्व खेळाडूंनी दिलेलं आहे. तर तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नागेश. निर्धाव चेंडू आलेला. याच प्रकारे निर्धाव चेंडू टाकावे लागतील. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील नागेशच्या गोलंदाजाला जर हा मॅच जिंकायचा असेल तर. डॉट बॉल विकेट्स येणं फार गरजेचं आहे. ते देखील आपण पाहतो एक वेगवान चेंडू हाताला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. मॅच फिनिश केलाय. जयराम याने ठोकलाय षटकार. 6 धावा.
काय चांगला मॅच फिनिश केलाय जयराम याने. अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी जयराम याची. बॉलिंग मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती आणि या बॅटिंग मध्ये देखील. आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्याने खूप चांगली कामगिरी केली